हे काय आहे सगळं? हा युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे. हे कॉन्शियसनेसचं अधिष्ठान आहे ते ब्रह्म. ते स्वसंवेद्य आहे, ते स्वतःच स्वतःला जाणतं. तिथे द्रष्टा आणि दृश्य अद्वैत स्वरूपात असतात. नॉन ड्युॲलिटी. ड्युॲलिटीकडून नॉन ड्युॲलिटीकडे आपल्याला जायचं आहे, जीवभावाकडून ब्रह्मभावाकडे आपल्याला जायचं आहे. आणि हे सगळं ध्यानाचे बारकावे समजून घेतल्याशिवाय जमत नाही. आणि याच्यासाठी एक्सपिरियन्स काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. हे जर समजलं तर उपयोग आहे. ते आपल्या चिंतनांमध्ये आपण बघितलं, एक्सपिरियन्स इज इल्युजन, एक्सपिरियन्स इज टाइम, एक्सपिरियन्स इज डिव्हिजन, एक्सपिरियन्स इज कॉन्फ्लिक्ट, एक्सपिरियन्स इज डिसऑर्डर, एक्सपिरियन्स इज रिबिकमिंग, एक्सपिरियन्स इज रिमोल्डिंग, एक्सपिरियन्स इज रिसर्क्युलेशन, एक्सपिरियन्स इज रिसायकलिंग. हे काय गार्बेज इन गार्बेज आउट. ते कॉम्प्युटरचा खेळ जसा चालतो तसा, जे हार्ड डिस्कवर असतं, जे ऑलरेडी आहे तेच त्याच्यातूनच पडद्यावर काहीतरी येऊ शकतं. त्याच्या बाहेरून येत नाही, नवीन येत नाही. तिथेच काहीतरी प्रोसेस असते आणि ते प्रोसेसिंग करून तो रिझल्ट येतो, तो वर येतो. तसंच आपलं आहे, आपलंच आहे. आणि हे एक प्रकारचं संमोहन आहे. हा एक प्रकारचं भ्रमजाल आहे, इंद्रजाल आहे. आणि हा कॉन्शियसनेसचा खेळ आपला हे इंद्रजाल समजत नाही. तेच गोष्ट असते, तेच कंटेंट असतं, तेच त्याच्यातूनच खेळ चालतो. ते लहानपणी एक खेळणं होतं बघा, हल्ली ते दिसत नाही कुठे. बाजारात जत्रेमध्ये मिळायचं बघा. ते काय असं, अशी एक नळी असायची गोल, एखाद्या इंच डायमीटरची, आणि त्याच्यामध्ये काचेचे 3 तुकडे असे त्रिकोणी करून बसवलेले असतात, आणि त्याच्यामध्ये बांगड्यांचे तुकडे टाकलेले असायचे, आणि ते सगळं असं पॅक. ते जर असं गोल गोल फिरवलं ना, तर प्रति क्षणी नवीन आकृती तिथे तयार होते. बस कॉन्शियसनेस असा आहे. कंटेंट तेच आहे. हार्ड डिस्कमध्ये जे काही आहे, संपूर्ण जगाचं अनकॉन्शियस एक आहे. सगळं हे जे काही अनुभवाला येतं, हे तुमचं माझं वैयक्तिक नाही. जन्माला येताना ते सर्व जगाचे संस्कार आपल्यासोबत येतात. इथे आल्यावर आपण अजून त्याच्यात भर टाकतो. ती वैयक्तिक संस्कार सुद्धा असतात, नाही असं नाही. परंतु प्रमुख जे आहेत, ज्यांच्यामधून हे वैयक्तिक संस्कार निर्माण झाले, ते युनिव्हर्सल आहे, वैश्विक आहेत. जगातल्या सर्व मानवांच्या ठिकाणी षडविकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आहेत, वासना आहेत, इच्छा आहेत, महत्वाकांक्षा आहेत. आणि याच्यातूनच आपला वैयक्तिक मेंदू तयार होतो, इंडिव्हिज्युअल माइंड तयार होतं. हे सगळं कसं आहे, ते मोबाईलमध्ये जसं एक मोबाईल मेमरी असते, मेमरी कार्ड असतं, आणि एक त्या मोबाईलचं सिम कार्डची मेमरी असते. ते जे काही अनकॉन्शियस आहे ना, जे मृत्यूच्या बरोबर शरीराच्या बाहेर पडतं, ते सिम कार्ड आहे, तो जीवभाव आहे. आणि जे मेमरी कार्ड असतं, ॲडिशनल मेमरी आपण भरू शकतो त्या मोबाईलमध्ये, तो मेंदू आहे. मृत्यू होत असताना या जन्मातल्या आठवणी सोबत येत नाहीत. फक्त सिम कार्ड बाहेर निघून जातं मोबाईलच्या. मेमरी कार्ड तसंच मेंदू मेमरी कार्ड आहे. ते नंतर जाळलं जातं. मृत्यू येतो तेव्हा ते मेमरी कार्ड ब्लँक होतं. फक्त जे षडविकारांचं गाठोडं आहे, कामक्रोध लोभ मद मोह मत्सराचं आहे, ते पुढचा प्रवास करतं. त्याला सीड ऑफ माइंड म्हणतात. ते कारण शरीर आहे. त्या कारण शरीरातून पुढे शरीर निर्माण होतं. शरीराचं बीज आहे, ते बीज फक्त बाहेर जातं. या जन्मातल्या कोणत्याही आठवणी सोबत येत नाही. माणूस मरतो तेव्हा त्याला घरादाराची, मुलाबाळाची, पत्नीची, कशाचीही आठवण सोबत येत नाही. त्या गरुड पुराणामध्ये ते जे विविध भानगडी सांगितल्या आहेत ना, त्या सगळ्या खोट्या आहेत. की तो 10-12 दिवस तिथेच फिरतो, त्याला आठवणी येत असतात. तो त्या रडणाऱ्या नातेवाईकांना पाहत असतो, आणि त्याला खूप दुःख होत असतं, वगैरे वगैरे वगैरे. भंकसपणा आहे सगळा.